नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 11 पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या भागात सुद्धा याच पाठाचा अभ्यास केला. तर आपण मागच्या भागात काय पाहिलं, तर पेशी म्हणजे काय, तर पेशी म्हणजे काय, तर पेशी सर्व सजीवांचा रचनात्मक आणि क्रियात्मक असा मूलभूत घटक आहे. आणि पेशी आपल्याला कशा म्हणजे पेशींना आपण कसं बघू शकतो, तर संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली आपण पेशींचे निरीक्षण करू शकतो. आपण पेशींचे आकार पाहिले. पेशींचे आकार वेगवेगळे आहेत, जसे की सर्पिलाकार, दंडागोलाकृती, आयताकृती, स्तंभाकार असे वेगवेगळे पेशींचे आकार असतात. आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत मुलांनो, तर आपण आजच्या भागामध्ये पेशींचे प्रकार पाहणार आहोत. पेशींचे प्रकार 2 आहेत, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. मग आपण आज त्यांच्याविषयी त्यांचा आपण आजच्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. मुलांनो, पेशींचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. कुठले, तर वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. या पेशी पटलांच्या साहाय्याने बनलेल्या विविध अंगकांच्या अंतर्भावाने तयार झालेल्या आहेत. वनस्पती पेशींभोवती काय आहे, ते स्वतंत्र अशी पेशीभित्तिका आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, काय होतं, तर वनस्पतींच्या पेशींना एक विशिष्ट आकार प्राप्त झालेला आहे. वनस्पती पेशीमध्ये मोठी रिक्तिका आहे आणि या दृश्य केंद्रकी पेशी आहेत. या पेशी दृश्य केंद्रकी आहेत. आपण मग आता आज काय पाहणार आहोत, तर आपण यांचा सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत. आपण प्रथम वनस्पती पेशींबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. वनस्पती पेशींचे म्हणजे कुठले अंगके आहेत, त्यांचे सगळे म्हणजे अंगके आणि त्यांचे सगळे भाग आपण आता पहिल्यांदा सविस्तररित्या पाहूया. आता हे बघा, इथे वनस्पती पेशींची ही आकृती दाखवलेली आहे स्क्रीनवर, तुम्ही व्यवस्थित बघा ती. आता वनस्पती पेशीभित्तिका, आता हे पेशीभित्तिका आहे. वनस्पती पेशींची हे काय आहे, हे सर्वात बाहेरचं असणारं आवरण आहे. म्हणजे वनस्पती पेशीला स्वतंत्र असे काय पेशीभित्तिका आहे भोवती, म्हणजे वनस्पती पेशीभोवती काय आहे, स्वतंत्र अशी पेशीभित्तिका आहे. म्हणजे पेशीभित्तिका काय आहे, तर हे पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण आहे आणि हे सेल्युलोजने बनलेले आहे. काय, पेशीभित्तिका ही सेल्युलोजने बनलेली आहे आणि त्या पेशीभित्तिकेमुळे काय आहे, तर त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो. वनस्पती पेशींना विशिष्ट आकार प्राप्त होतो. कशामुळे, तर पेशीभित्तिकेमुळे. कळलं. आता दुसरं, पेशीपटल काय आहे, तर पेशीपटल. पेशीपटल हे पेशीभित्तिकांच्या काय असतं, आतमध्ये असतं. काय, पेशीपटल. हे बघा, हे पेशीपटल आहे, दिसते इथे, हे पेशीभित्तिकांच्या आतमध्ये आहे. पेशीपटल काय आहे, तर हे एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक आणि लवचिक असते. काय, तर पेशीपटल हे एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय बारीक, नाजूक आणि लवचिक असते. आता पेशीद्रव काय, आता पेशीद्रव हा बघा, हा पेशीद्रव कुठे असतो, तर पेशीपटलच्या आतमध्ये असतो. पेशीद्रव कुठे असतो, तर पेशीपटलच्या आतमध्ये असतो. आता पेशीमध्ये पेशी केंद्रकाव्यतिरिक्त हे केंद्रक आहे. पेशी केंद्रकाव्यतिरिक्त जो द्रवरूप भाग असतो, हा सगळा द्रवरूप भाग आहे, त्याला पेशीद्रव म्हणतात. हे पेशीपटल आणि केंद्रक हे बघा, हे केंद्रक आहे इथे आणि हे पेशीपटल आहे. तुम्हाला माहिती आहे ना, हे पेशीपटल आहे. हे केंद्रक आणि पेशीपटल याच्या दरम्यान असतं. कोण, तर पेशीद्रव हे पेशीपटल आणि केंद्रक या दरम्यान असतं. पेशींची विविध अंगके आहेत, रिक्तिका, तंतुकणिका, ही जी सगळी अंगके आहेत, ही कुठे असतात, तर पेशीद्रवामध्येच विखुरलेली असतात. काय, तर पेशींची विविध अंगके पेशीद्रवामध्येच विखुरलेली असतात. आता पेशी अंगके कुठली आहेत, तर यामध्ये प्रामुख्याने केंद्रक. काय, हे बघा, हे केंद्रक आहे. केंद्रक, आंतरद्रव्य जलिका, ह्या आंतरद्रव्य जलिका आहेत. ह्या बघा, आंतरद्रव्य जलिका, गोल्जी पिंड, हे गोल्जी पिंड आहेत. काय, हे गोल्जी पिंड आहेत. रिक्तिका, ही रिक्तिका मोठी दिसते ना वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका कशी असते, मोठी असते, आपण बघितलं ना. तंतुकणिका, हे बघा इथे ह्या आहेत या तंतुकणिका. लवके, हरित लवके वनस्पतींना कशासाठी उपयोगी होतात, अन्न निर्माण करण्यासाठी होतात. प्रकाश संश्लेषण करण्यासाठी हरित लवके उपयोगी पडतात. आता म्हणजे आता ह्या पेशी अंगकेमध्ये काय काय आपण पाहिलं, तर पेशी अंगकेमध्ये हे बघा, रिक्तिका, आंतरद्रव्य जलिका,
केंद्रके, गोल्जी पिंड, कळलं, गोल्जी पिंड, हरित लवक आणि हरित लवक, कळलं तुम्हाला काय काय आहे. अंतर्द्रव्य पेशी अंगके कुठली आहेत तर अंतर्द्रव्य जलिका, केंद्रक, गोल्जी पिंड, हे बघा हे गोल्जी पिंड आहे आणि हे तंतुकणिका आणि हरित लवक. म्हणजे कळलं तुम्हाला काय काय आहे वनस्पती पेशीमध्ये. तर वनस्पती पेशींच्या हा सगळ्यात पेशीभित्तिका हा एक सगळ्यात आउटर म्हणजे सगळ्यात बाहेरचा भाग असतो आणि तो कसा असतो त्याच्यामुळे वनस्पती पेशींना विशिष्ट आकार दिलेला असतो, त्याच्यामुळे विशिष्ट आकार असतो. आणि ह्याच्या दुसरं काय आहे तर पेशीपटल, हे पेशीभित्तिकाच्या आतमध्ये असतं. पेशीपटल हा एकदम लवचिक असते ते. आणि ह्या पेशीपटलाच्या आतमध्ये काय असतं तर पेशीद्रव असतो. हा पेशीद्रव आहे आणि ह्या पेशीद्रव्यामध्ये काय असतात वेगवेगळी पेशी अंगके विखुरलेली असतात. मग कुठली कुठली पेशी अंगके आहेत तर हे बघा हे हरित लवक आहे, हे गोल्जी पिंड आहे, हे आंतरद्रव्य जालिका आहे, हे तंतुकणिका आहेत, हे केंद्रक आहे, कळलं, हे केंद्रक आहे, हे आंतरद्रव्य जलिका आहे, हे रिक्तिका आहे, ही रिक्तिका एवढी मोठी रिक्तिका दिसते ना, ही सगळे पेशी अंगक आहेत. आणि ही पेशी अंगक कुठे असतात तर पेशीद्रवामध्ये असतात. तर तुम्हाला कळलं ना व्यवस्थित वनस्पती पेशीबद्दल. सगळ्यात बाहेरचा भाग कुठला असतो पेशीभित्तिका, त्याच्या आतमध्ये पेशीपटल, त्याच्या आतमध्ये पेशीद्रव आणि पेशीद्रव मध्ये हे सगळे पेशी अंगके विखुरलेली असतात. मग कोणकोणती पेशी अंगके तर तंतुकणिका, हरित लवक, आंतरद्रव्य जलिका, गोल्जी पिंड, कळलं, आणि रिक्तिका. आणि हरित लवकांमुळे काय होतं वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः बनवतात प्रकाश संश्लेषणाच्या साहाय्याने. समजलं पेशींचे वनस्पती पेशीबद्दल. आता आपण प्राणी पेशींबद्दल पाहूया. आता प्राणी पेशी, तर प्राणी पेशीमध्ये सुद्धा पेशीभित्तिका नसते. आपली जशी वनस्पती पेशीमध्ये पेशीभित्तिका असते ना, वनस्पती पेशीभोवती स्वतंत्र अशी पेशीभित्तिका असते आणि त्यामुळे वनस्पती पेशींना एक विशिष्ट आकार प्राप्त झालेला असतो. पण ह्याच्यामध्ये प्राणी पेशीमध्ये काय आहे, प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते. तिथे पेशीपटल, काय हे पेशीपटल असतो, तो सर्वात बाहेरचं आवरण असतं. काय पेशीपटल हे सर्वात बाहेरचे आवरण असतं. आणि पेशीपटल कसं असतं ते आपण तर बघितलं, ते एक प्रकारचे पातळ आवरण असते असून ते अतिशय नाजूक आणि लवचिक असतं, कळलं. ह्याच्यामध्ये पहिलं आवरण कुठलं पेशीभित्तिका नाही आहे, तर पेशीभित्तिका वनस्पतीच्या पेशीमध्ये असतं. आणि प्राणी पेशीमध्ये पहिलं आवरण काय असतं, सर्वात बाहेरचं आवरण कुठलं आहे तर हे पेशीपटल, लक्षात ठेवा. आता पेशीद्रव, पेशीपटलच्या आतमध्ये काय असतं तर पेशीद्रव असतो आणि पेशीद्रव तो सर्व बाजूने विखुरलेला असतो. पेशीमध्ये सुद्धा पेशी केंद्रकाव्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो, त्याला पेशीद्रवच म्हणतात. पेशीपटल आणि तो केंद्रक या दरम्यान तो विखुरलेला असतो. आणि पेशींची विविध अंगके ह्याच्यामध्ये पेशीद्रवामध्ये, आपण वनस्पती पेशीमध्ये पण पाहिलेलं आहे की पेशीद्रवामध्येच वेगवेगळी पेशी अंगके विखुरलेली असतात. मग कुठली कुठली पेशी अंगके तर हे बघा रिक्तिका, इथे रिक्तिका छोटी आहे, प्राणी पेशीमध्ये रिक्तिका लहान आहे. आंतरद्रव्य जलिका तिथे पण होतं, केंद्रक, गोल्जी पिंड आणि तंतुकणिका. पण ह्याच्यामध्ये हरित लवक नसतात. कशामध्ये तर प्राणी पेशीमध्ये हरित लवक नसतात. आपण आता अजून व्यवस्थितरित्या आपण पाहूया. प्राणी पेशीमध्ये पहिलं पेशीपटल, सर्वात बाहेरचा भाग कुठला असतो तर हा पेशीपटल असतो. पेशीपटल म्हणजे काय तर सर्वात बाहेरचे आवरण आणि ते एक प्रकारचे कसे असते ते पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक व लवचिक असते. नंतर पेशीद्राव, पेशीपटलाच्या आतमध्ये पेशीद्राव असतो, तो सर्व बाजूनी कसा असतो पसरलेला असतो. पेशीमध्ये पेशीद्रवामध्ये पेशी केंद्रकाव्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो, त्याला काय म्हणतात तर पेशीद्रव म्हणतात. हे पेशीपटल आणि केंद्र या दरम्यान असतो आणि पेशीची विविध अंगके यामध्ये विखुरलेली असतात. पेशीद्रवामध्ये वेगवेगळी अंगके विखुरलेली असतात. आता पेशी अंगके, कोणती पेशी अंगके आहे तर यामध्ये प्रामुख्याने केंद्रक, हे बघा हे केंद्रक, आंतरद्रव्य जलिका, रिक्तिका आणि तंतुकणिका इतकी ही अंगके असतात. आणि याच्यामध्ये हरित लवके नसतात,
काय प्राणी पेशीमध्ये हरितलवक ही अंगक नसतं, त्यामुळे काय होतं ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही आणि स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. मग आता तुम्हाला कळलं प्राणी पेशी प्राणी पेशीची रचना कळली. प्राणी पेशीमध्ये काय असतं तर पेशीपटल हा सर्वात बाहेरचा भाग असतो. पेशीपटलाच्या आतमध्ये पेशीद्रव असतो आणि पेशीद्रवामध्ये वेगवेगळी काय असतात अंगके असतात. फक्त त्याच्यामध्ये प्राणी पेशीमध्ये हरितलवक नसते आणि हरितलवक नसल्यामुळे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही. म्हणजे तुम्हाला वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोन्ही पेशींची रचना तुम्हाला समजलेली आहे. आता मला सांगा वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये कोणकोणते समान घटक आहेत सांगा बरं. आता आपण एवढं पाहिलं तर समान घटक कोणते आहेत तर त्याच्यामध्ये वनस्पती पेशीमध्ये आणि प्राणी पेशीमध्ये समान घटक आहेत. पेशीपटल आहे, पेशीपटल, पेशीद्रव, पुन्हा पेशी अंगकेमध्ये आंतरद्रव्य जलिका पण सेम आहे, रिक्तिका, तंतुकणिका, गॉल्जी पिंड, लयकारिका, मुक्त रायबोझोम हे सगळे समान घटक आहेत. फक्त प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते आणि हरितलवक नसतात आणि हरितलवक नसल्यामुळे प्राणी स्वतःचे अन्न स्वतः म्हणजे त्याच्यामुळे काय होतं तर प्रकाश संश्लेषण होत नाही आणि अन्न स्वतःचे म्हणजे ते अन्न तयार करू शकत नाहीत. म्हणजे हा फरक आहे काय आहे ते वनस्पती पेशींमध्ये हरितलवक असतात आणि प्राणी पेशीमध्ये हरितलवक नसतात. वनस्पती पेशीमध्ये पेशीभित्तिका असते आणि ह्यांच्यामध्ये पेशीभित्तिका नसते. तर ह्यांचा बाहेरचा भाग कुठला असतो तर पेशीपटल हा बाहेरचा भाग आहे प्राणी पेशीमध्ये आणि वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका हा बाहेरचा भाग आहे. म्हणजे कुठले कुठले घटक समान आहेत आणि कुठले कुठले घटक म्हणजे वेगळे आहेत हे तुम्हाला आता कळलं. आता आपण ही जी पेशीची अंगके आहेत, जी विविध अंगके आहेत त्यांची कार्य कुठली आहेत ते आपण आता पाहून घेऊया. तर केंद्रक, आपण आता केंद्रक बघितलं. केंद्रक दोन्हीमध्ये असतं म्हणजे प्राणी पेशीमध्ये सुद्धा आणि वनस्पती पेशीमध्ये सुद्धा. मग आता केंद्रकाचं कार्य कोणतं आहे तर केंद्रकाचं कार्य काय आहे तर केंद्रक पेशीत सर्वात मोठे आणि महत्त्वाचे अंगक आहे. केंद्रक काय आहे तर हे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे अंगक आहे. त्याच्या भोवती काय आहे तर दुहेरी सच्छिद्र पटल असतं. केंद्रकाच्या भोवती काय असतं तर दुहेरी सच्छिद्र पटल असते. पेशींची सर्व कार्य ही केंद्रकच नियंत्रित करते. काय म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं अंगक आहे केंद्रक हे, कारण का पेशींची सर्व कार्य हे केंद्रकच नियंत्रित करते. आंतरद्रव्य जलिका ही विस्तृत आणि जाळीदार अंग आहे. काय आंतरद्रव्य जलिका पण काय आहे त्या विस्तृत आणि जाळीदार अंग आहेत. हे रायबोझोमने तयार केलेले प्रथिनांमध्ये आवश्यक रायबोझोमने तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना गॉल्जी पिंडाकडे पाठवण्याचे काम करतात. तर आंतरद्रव्य जलिका काय काम करतं त्यांचं कार्य काय तर ही आंतरद्रव्य जलिका ही विस्तृत आणि जाळीदार आहे. कशी आहे ती विस्तृत आणि जाळीदार आहे. ते काय कार्य करतं तर रायबोझोमने तयार केलेले जे प्रथिनांमध्ये आवश्यक ते बदल प्रथिने तयार कोण करतं तर रायबोझोम आणि रायबोझोमने तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना गॉल्जी पिंडाकडे पाठवण्याचे काम कोण करतं तर आंतरद्रव्य जलिका हे करतं. आंतरद्रव्य जलिका काय काम करतं तर रायबोझोमने तयार केलेले प्रथिने गॉल्जी पिंडाकडे पाठवते. तर गॉल्जी पिंड काय कार्य करतं तर प्रथिनांचे योग्य वितरण करतं. आता हे अनेक गॉल्जी पिंड कशाने बनलेलं आहे तर हे अनेक चपट्या पिशव्यांनी तयार झालेलं आहे. गॉल्जी पिंडाचं कार्य काय आहे तर प्रथिनांचे योग्य वितरण करणे आणि हे गॉल्जी पिंड हे अनेक पिशव्यांनी तयार झालेले असते. तंतुकणिका, आता तंतुकणिकांचं कार्य काय तर तंतुकणिका ऊर्जा तयार करतात. काय करतात ऊर्जा तयार करतात म्हणून त्यांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात. तंतुकणिकांना काय म्हणतात तर तंतुकणिकांना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात. का कारण ते ऊर्जा तयार करतात. आता लवके, वनस्पतीतील हरित लवके प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात. काय तर वनस्पतीमधील हरित लवके प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात. पण हरित लवके कुठे नसतात प्राणी पेशीमध्ये नसतात. त्यामुळे त्या म्हणजे प्राणी स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकत नाहीत. तर रिक्तिकांचं कार्य काय आहे तर रिक्तिका माहिती आहे ना तुम्हाला वनस्पती पेशीमध्ये खूप मोठी रिक्तिका होती आणि प्राणीमध्ये छोटी रिक्तिका होती. तर पेशीमधील टाकाऊ पदार्थ जे बाहेर टाकण्याचे काम कोण करतं तर रिक्तिका करते. प्राणी पेशीतील रिक्तिका आकाराने छोट्या असतात.
प्राणी पेशीतील रिक्तिका आकाराने छोट्या असतात आणि वनस्पती पेशीमध्ये एकच मोठी रिक्तिका असते. काय वनस्पती पेशीमध्ये एकच मोठी रिक्तिका असते. मग रिक्तिकांचं काम काय, कार्य काय, तर पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम कोण करतं, तर रिक्तिका करते. आणि तंतुकणिकांचं काम काय, कार्य काय, तर तंतुकणिका ऊर्जा केंद्र म्हणतात. तंतुकणिका काय म्हणतात, तर ऊर्जा केंद्र म्हणतात, कारण त्या ऊर्जा तयार करतात. गोल्जी पिंड काय करतात, तर प्रथिनांचे योग्य वितरण करतात. म्हणजे अशा प्रकारे हे जे प्राणी पेशींमधील जे घटक आहेत त्यांची आपण कार्य आता पाहिली. आणि तुम्हाला आता वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोघांमधले म्हणजे काही समान घटक आणि काही वेगळे घटक आहेत ते पण तुम्हाला समजलं. कारण वनस्पती पेशीमध्ये काय पेशीभित्तिका असते, पहिलं आवरण, पण प्राणी पेशीमध्ये पेशीपटल हे पहिलं आवरण असतं, बाहेरचं आवरण असतं. वनस्पती पेशीमध्ये हरितलवक असतात पण प्राणी पेशीमध्ये हरितलवक नसतात. म्हणजे हा त्यांच्यामधला फरक आहे. तर आज आपण मुलांनो काय पाहिलं, काय शिकलो आपण आजच्या भागामध्ये, तर आजच्या भागामध्ये आपण काय शिकलो, तर पेशींचे प्रकार पाहिले आपण. एक वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. मग वनस्पती पेशींच्या वनस्पती पेशीभोवती काय असतं, स्वतंत्र अशी पेशीभित्तिका असते. म्हणजे त्याचं बाहेरची बाजू काय असते, तर पेशीभित्तिका असते. आणि पेशीभित्तिकेमुळे वनस्पती पेशीला विशिष्ट आकार प्राप्त झालेला असतो. आणि पेशीभित्तिकेच्या आतमध्ये काय असतं, तर पेशीपटल असतं. पेशीपटलच्या आतमध्ये काय असतं, तर पेशीद्रव असतात. आणि पेशीद्रवामध्ये विविध अंगके असतात. तर कोणकोणती अंगके, जसे की रिक्तिका, केंद्रक, आंतरद्रव्य जलिका, गोल्जी पिंड, तंतुकणिका, हरितलवक हे इत्यादी पेशी म्हणजे अंगके असतात. आणि आपण त्यांची आणि प्राणी पेशीमध्ये सुद्धा, पण प्राणी पेशीमध्ये बाहेरचं आवरण हे पेशीपटल असते. प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते. प्राणी पेशिकेमध्ये सुद्धा पेशीपटल हे बाहेरचं आवरण असतं. त्याच्या आतमध्ये पेशीद्रव असतो आणि पेशीद्रवात विविध अंगके असतात, जशी की आंतरद्रव्य जलिका, रिक्तिका, केंद्रक. फक्त हरितलवक नसते. प्राणी पेशीमध्ये हरितलवक नसतात. आणि त्याच्यामध्ये पण गोल्जी पिंड, आंतरद्रव्य जलिका, रिक्तिका, हे केंद्रक, ही सर्व अंगके असतात. आणि आपण ह्या अंगकांची म्हणजे हे जे घटक आहेत प्राणी पेशी आणि वनस्पती पेशीमध्ये, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये म्हणजे वेगवेगळे घटक कोणते आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये फरक काय आहे. फक्त प्राणी पेशीमध्ये काय, प्राणी पेशीमध्ये हरितलवक नसतात आणि वनस्पती पेशीमध्ये हरितलवके असतात. वनस्पती पेशीमध्ये बाहेरची बाजू ही पेशीभित्तिका असते आणि प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते, तर बाहेरचं आवरण हे पेशीपटल असतं. हा त्यांच्यामध्ये फरक आहे. आणि त्यांची आपण कार्य बघितली कोणकोणती, म्हणजे ह्या सगळ्या पेशी अंगकांची म्हणजे ह्या घटकांची वेगवेगळी कार्य आहेत. जसे की तंतुकणिकांचं कार्य ऊर्जा केंद्र आहे. हरितलवकांचं कार्य काय आहे, तर प्रकाश संश्लेषणाचे कार्य आहे. अशी आपण त्यांची म्हणजे त्या अंगकांची कार्य बघितली. आपण पुढच्या भागात काय पाहणार आहोत मुलांनो, तर सूक्ष्मजीव. हे सूक्ष्मजीव कुठे आढळतात, सूक्ष्मजीवांचे प्रकार कोणते, त्यांचा आकार कसा असतो, त्यांचं निरीक्षण आणि त्यांचं मोजमाप याच्याबद्दल आपण माहिती पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. धन्यवाद.